असा आहे, सगळ्या राज्याला ही परिस्थिती माहिती पडावा, प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर बंधू भगिनीपर्यंत हा मेसेज पोहोचावा म्हणून आम्ही एक प्राथमिक स्वरूपामध्ये ज्या मीटिंगमध्ये काही गोष्टी घडल्या त्या आपल्याला कळू इच्छितोय. 18 तारखेचं आपलं आंदोलन जे आहे हे निर्णायक टोकाला आपल्याला पोहोचवायचं. याचं कारण असं, आज जी बैठक झाली या बैठकीमध्ये मंत्री महोदयांनी मी मुख्यमंत्र्यांचं बसतो, त्याच्यावरती विचार विनिमय करतो आणि मग निधी किती देता येईल ते आम्ही ठरवतो. याचं साधक बाधक आम्हाला व्यवस्थित जे काय निर्णायक जे काही निर्णय आहे तो आज निर्णय झालेला नाही. आपल्या मित्रमंडळींना एवढंच सांगायचं आहे की आपण आज 2 महिन्यापासून जे काही नियोजन करतोय की आमच्या अडीच वर्षापासून आमचं जे काही देयक बाकी आहे, जे शासनाला माहिती होतं 2.5 वर्षापासून आहे, परंतु आज जे काय अभ्यासपूर्वक प्रशासनाने यायचं होतं, 8 दिवसामध्ये सुद्धा प्रशासन अभ्यासपूर्वक नाही आलं आणि आपल्याला ठोस अशी हमी दिली नाही. आज आपल्याला 18 तारखेचं आंदोलन हे 18-19 तारखेला म्हणजे बेमुदत आंदोलन आपल्याला हे पेटवावे लागेल. याचं कारण असं, सरकार त्यांची तयारी करते, आपण सुद्धा आपली तयारी केली पाहिजे. याचं कारण असं की आपल्याला निर्णयापर्यंत पोहोचायचं आहे. आपल्याला हे पैसे 2 टप्प्यामध्ये, दिवाळीच्या पहिले आपल्याला 2 टप्प्यामध्ये हे पैसे मिळावा, आपली ही अशी मागणी आहे. या 18 तारखेपासून 800 कोटी आणि नंतर 2 महिन्यामध्ये 3,000 ते 4,000 पर्यंत ते तरतूद करावी आणि हे आदिवासी विभागाचे ज्या पद्धतीनं पैसे लटकले त्याच पद्धतीनं ग्रामविकास असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, पर्यटन विभाग असेल, जलजीवन मिशन असेल, असं जे काही 800-900 कोटीचं जे काय राज्याचं जे काय 9,000 कोटीचं जे कोलमडलेलं बजेट आहे, हे सरकारने प्रथम हे प्रायोरिटीवरती देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हा जो काही कॉन्ट्रॅक्टर बंधू आहे हा विकासाचा कणा आहे आणि हा जर आज कोलमडून पडला तर राज्यामध्ये मग काय तुम्ही काय बाहेरच्या देशातले लोक आणणार का, किंवा तुम्ही गुजरात, तुम्ही कर्नाटक इकडल्या लोकांना बोलून आणणार का? महाराष्ट्रातला तरुण आज देशोधडीला लागतोय, महाराष्ट्रातले सगळे उद्योजक देशोधडीला लागतात आणि हे सरकारने आणि हे मंत्री महोदयांनी आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती अत्यंत सिरियस, अत्यंत अभ्यासपूर्वक 2 दिवसामध्ये जर निर्णय घेतला नाही तर 18 तारखेला ही सगळी लोक आझाद मैदानावर येणार आहेत आणि आझाद मैदानावर आल्यानंतर सरकारला याचं उत्तर नाही, पैसे द्यावा लागतील. या भूमिकेने आपण सगळ्यांनी आलं पाहिजे. ही माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या बंधू भगिनींना कळकळीची विनंती आहे. आपण आता घरी बसू नका, आपलं आंदोलन हे पेटत ठेवा. आपण सगळ्यांनी इथं येण्याची आम्ही आपल्याला नम्र विनंती करतोय. थँक्यू.